अफजलखानाचा पराभव झाल्यानंतर स्वराज्याची ताकद वाढत होती। हे पाहून मुघल बादशाह औरंगजेब संतापला। त्याने आपल्या ताकदवान सरदाराला शाहिस्तेखान मोठ्या सैन्यासह दख्खनमध्ये पाठवला। हा तोच महाल होता जिथे बालपणी छत्रपती शिवाजी महाराज राहिले होते। शाहिस्तेखानाला वाटले की इतक्या मोठ्या सैन्यामुळे शिवाजी महाराज आता काही करू शकणार नाहीत। पुण्यात हजारो मुघल सैनिक तैनात होते। शहरात कडक पहारा होता। शाहिस्तेखान पुण्यात आला आणि त्याने गावात घुसून गाव उद्ध्वस्त केले, लोकांचा छळ केला आणि थेट लाल महालात राहू लागला। त्याच्या आजूबाजूला हजारो मोगल सैनिक होते। सरळ युद्ध करणे म्हणजे स्वतःच्या सैनिकांना मोठा धोका होता। पण शिवाजी महाराजांच्या मनात एक धाडसी योजना तयार होत होती। त्यांनी ठरवले, शत्रूला त्याच्या घरात जाऊन धडा शिकवायचा। त्यामुळे महाराजांनी गनिमी कावा ही युक्ती वापरण्याचा निर्णय घेतला। महाराजांनी आपल्या विश्वासू आणि धाडसी मावळ्यांची निवड केली। सुमारे 300 ते 400 मावळे या मोहिमेसाठी निवडले गेले। त्यांनी सर्वांना सांगितले की ही मोहीम अतिशय गुप्त आहे आणि यशस्वी होण्यासाठी शांतता, वेग आणि धाडस आवश्यक आहे। महाराजांनी मावळ्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले। काही सैनिकांना बाहेर पहारा देण्याचे काम दिले, तर काही निवडक मावळ्यांना महाराजांसोबत थेट लाल महालात प्रवेश करण्याची जबाबदारी दिली। त्या काळी लग्न असेल तर मिरवणूक निघायची, त्यामुळे कुणाला संशयही येणार नाही। याच गोष्टीचा फायदा महाराजांनी घेतला। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेण्यासाठी महाराजांनी सैनिकांना लग्नाच्या मिरवणुकीसारखा वेश धारण करायला सांगितला। त्यामुळे मुघल सैनिकांना संशय येणार नाही। सर्वांनी तलवारी आणि शस्त्रे कपड्यांमध्ये लपवली। महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितले, आपण शत्रूच्या छावणीत घुसणार आहोत। धाडस आणि शिस्त ठेवा। आपल्या स्वराज्यासाठी ही मोहीम यशस्वी करायची आहे। महाराजांच्या शब्दांनी मावळ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला। महाराजांना लाल महालाचा प्रत्येक कोपरा माहिती होता। योग्य क्षण साधून त्यांनी आत प्रवेश केला। अचानक तलवारी चमकल्या आणि मुघल सैनिकांवर हल्ला झाला। लाल महालात गोंधळ उडाला आणि मग छत्रपती शिवाजी महाराज थेट शाहिस्तेखानाच्या खोलीत पोहोचले। महाराजांनी जोरदार वार केला आणि त्याच्या हाताची बोटे कापली। जखमी झालेला शाहिस्तेखान जीव वाचवून खिडकीतून पळाला। ही मोहीम म्हणजे त्या काळातील एक प्रकारची सर्जिकल स्ट्राईक होती। शत्रूच्या छावणीत घुसून त्याला धडा शिकवणे ही महाराजांची अद्भुत रणनीती होती। या घटनेनंतर औरंगजेबाचा अभिमान खूप दुखावला। त्याने शाहिस्तेखानाला दख्खनमधून हटवले। दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या धाडसाची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली। या घटनेने संपूर्ण मोगल साम्राज्य हादरले आणि स्वराज्याचा सिंह किती भयंकर आहे हे शत्रूंना पुन्हा एकदा समजले। आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की धाडस, बुद्धिमत्ता आणि योग्य रणनीती असेल तर हजारो शत्रूंनाही पराभूत करता येते।